लातूर जिल्ह्यातल्या जळकोटकडून उदगीरकडे जाणारा मार्ग जो आहे तो पूर्णपणे ठप्प झालेला आहे। वाहतूक जी आहे ती पूर्णपणे बंद झालेली आहे। आपण जर लक्षात घेतलं तर तिरुका गावाजवळ पुलाचं काम सुरू आहे आणि हा जुना पूल जो आहे तो पूर्णपणे तिरू नदीच्या पाण्याखाली आलेला होता। गेली 24 तास हा पूल जो आहे तो पाण्याखाली आलेला होता आणि त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आपल्याला पाहायला मिळतं आहे। उदगीरकडून जळकोटकडे जाणारी किंवा कंधार मार्गे नांदेडकडे जाणारी वाहतूक आहे ती देखील बंद झालेली आहे। गेल्या 2 वर्षांपासून या ठिकाणी पूल उभारणीचं काम सुरू आहे आणि अत्यंत संत गतीनं हे काम सुरू असल्यामुळं पुराची स्थिती जी आहे ते या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उद्भवलेली आहे। नदीकाठची जी शेती आहे ती पूर्णपणे प्रभावित झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे। तिरू नदीकाठच्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। आपण जर पाहिलं तर उजव्या हाताला हा तो बंधारा आहे जो बंधारा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे आणि त्याची अवस्था जी आहे ती आपण आता पाहू शकतो की अशा पद्धतीनं त्याचे गेट जे आहे ते पूर्णपणे उचलले गेलेले आहेत। ज्या दिवशी उपमुख्यमंत्री या ठिकाणी उद्घाटनासाठी आलेले होते त्याच वेळेला या गेटला छिद्र पडून त्यातून पाणी वाहत होतं आणि आता जर आपण लक्षात घेतलं तर या बंधाऱ्याच्या बाजूलाच असलेला जो पूल आहे तो उभारणीचं काम अत्यंत संत गतीने सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांचं आणि नागरिकांचं नुकसान होत आहे। त्याचबरोबर वाहतूक जी आहे ती वेळोवेळी ठप्प होते आहे। याला नागरिक जे आहेत ते त्रस्त झालेले आहेत आणि या पुलाचं काम तातडीनं पूर्ण करावं आणि वाहतुकीसाठी हा मार्ग जो आहे तो खुला करावा अशा प्रकारची मागणी जी आहे ते या भागातले नागरिक करत आहेत। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।